पुन्हा एकदा अनिल परब सदानंद कदम बनवाबनवी करतायत की काय? तोडकाम अत्यंत धीमा गतीने आहे. पूर्ण तिसरा मजला पाडायचा आहे. दुसरी गोष्ट, कोर्टाची फसवणूक पुन्हा एकदा अनिल परबनी केली. प्रत्यक्ष बांधकाम जे आहे 500 स्क्वेअर मीटरचं, कागदावर परमिशन 500 स्क्वेअर मीटर तळमजला व पहिला मजला, परंतु गेले 6 वर्ष, आधी 3 वर्ष अनिल परब आणि नंतर 3-4 वर्ष सदानंद कदम घरपट्टी भरतात. आता पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयातले अधिकारी जे मीटिंग झाली त्यात स्पष्ट झालं की अनिल परब घरपट्टी 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम वर भरत आहे. म्हणजे त्याला घोष, जसं उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंनी 19 बंगले घोष बंगले उभे केले, इथे 40,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहे, रिसोर्ट आहे आणि दरवर्षी घरपट्टी भरण्यात येत आहेत. पोलीस त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सगळे मुद्दे आता आणावे लागणार. 4 FIR वर काही मध्ये चार्जशीट झाल्या आहेत, काहीमध्ये चार्जशीट दाखल होणार आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3 महिन्यात 4 खटल्यांवर अनिल परबवर कारवाई सुरू. साहेब, अनिल परब साहेब असं म्हटलं होतं की काही रामदास कदमांची काही प्रकरणं आहेत की आपण भाषेत दिली जातील, त्याची तुम्ही चौकशी करणार का? अनिल परब बहुतेक पालकमंत्री होते आणि बहुतेक अनिल परबचे जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग अनिल परब साहेब त्यावेळी काय तुम्ही वाटून घेतलं होतं की तू पण लूट आणि मी पण लूट? आज कोर्टात तुम्हाला विचारलं तर रामदास कदम असो की किरीट, कोणी जर चुकीची कामं केली तर निश्चितपणे कंप्लेंट करा, प्रशासनाकडे जा, न्यायालयात जा. म्हणून त्यांनी चोरी केली म्हणून मला डाकूगिरी अलाउड आहे, हे हिंदुस्थानी तसा कायदा नाही आहे. तुम्ही खुशाल त्यांच्या विरोधात जावं. सर्वोच्च न्यायालयानं किनारपट्टी भागातल्या सर्वच बांधकामांची चौकशी किंवा रिपोर्ट मागवलेले आहेत. त्यामुळे सध्या अशा पण बांधकाम अनिल परबने फार चांगल्या रीतीने लोकांच्या भावना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण परबांनो, 5 स्टार रिसोर्ट हा पूर्ण या भागात परिसरात किंवा माझ्या लक्षात आलेले फक्त तुमच्या एकट्याचाच आहे. 0 to 200 मीटर नो डेव्हलपमेंट झोनमध्ये 5 स्टार रिसोर्ट, 40,000 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट अनिल परबला बांधायचा होता. हा तो फक्त 15,000 स्क्वेअर फीट झाला. परमिशन घरपट्टी 6 वर्ष 40,000 स्क्वेअर फूटवर भरतायत. म्हणून हा फक्त अनिल परबांचाच आहे. अनिल परबचा लक्षात राहिलं की आणखीन कुणाचा रिसोर्ट असेल, मग ते पाटीलचा असो, कदमचा असो, रणेचा असो, त्यांनी तक्रार द्यावी. न्यायालयात सरकारी वकिलांनी अनेक वेळा सांगितलं इनके पास होगा तो दे देना कंप्लेंट, आणि एक पण कंप्लेंट दिली नाही. कारण की दुसरी कंप्लेंट पण त्यांची स्वतःचीच असेल की 40,000, आणि तिसरी कंप्लेंट उद्धव ठाकरेचा 19 बंगलोची त्यांना करावी लागणार. बरोबर सांगतं की आपल्या ऑडिट संबंध नाही तर काय सांगा, बरोबर असं सांगतात काय मला कळलं नाही. परवांना काय म्हणायचं हे मला समजलं नाही.